नांदेड जिल्ह्यातील उत्तर आलेगाव ट्रॅक्टर दुर्घटनेमध्ये जे आहेत ते 7 महिलांचा मृत्यू झालेला आहे आणि हे 7ही महिला मजूर जे आहेत ते वसमत तालुक्यातील गुंज येथील आहेत आणि मी त्याच वसमत तालुक्यातील गुंज येथील झोपडपट्टी परिसरामध्ये आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की पूर्णतः भयानक शांतता आहे, सगळीकडे जिकडे बघल तिकडे आक्रोश आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला हे जे 3 चिमुकले होते त्या तिन्ही चिमुकल्याने जे आहेत ते त्यांची आई गमावलेली आहे तर आणि त्यांनी जे आहे ते त्यांची सून गमावली आहे। खरं बघायला गेलं तर हे जावा दोघे होत्या आणि हे दोघेही जावा या ठिकाणी जे आहे ते ट्रॅक्टरमध्ये होत्या आणि ते नांदेड जिल्ह्यातील आलेगाव उत्तरमध्ये निंदणी करायला म्हणजे भुईशंग निंदणी करण्यासाठी होत्या। मात्र ट्रॅक्टर अपघातामध्ये त्यांच्या सुनेचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर हे चिमुकले जे आहेत ते आता फोरके झालेले आहे। आपण जर बघितलं तर सगळीकडे आक्रोश आपण बघू शकतो। खरं तर काकू काय सांगाल, मोठा आक्रोश आहे का? मोठा आक्रोश आहे सर। हे लेकरं बाळा घेऊन मी आता बाई हे झालेली हो, आता मी या लेकराकडे काय बघू काय नाही। सरकारने या लेकराला काय देवावं घेवावं, माझ्यावर काहीतरी कृपा करावं। माझ्या लेकरा बाळायचं आता मी म्हातारी बाई झालेली आहे। मी हे झाल्याच्या नंतर या लेकराचं कोण बघणार आहे, कोण करणार आहे सर, काय करेल कोण? खरं तर हे तिन्ही लेकरं पोरके झाले आहेत। लेकरांचं वय काय आहे, किती मुलं होते? आता हे काय हे 1.5 वर्षाचं आहे, हे 3 वर्षाचं आहे, ही 7 वर्षाची मुलगी आहे। आता या लेकराचं मी काय करू सर, मला सांगा। खरं तर दादा तुम्ही सांगा, तुमच्या पत्नीचं आणि तुमचं बोलणं कधी झालं होतं? रात्री काय चर्चा झाली होती? लेकरा बाळांचं काय काय बोललं होतं? काहीच नाही, फक्त बोलले न गेले आणि सकाळी म्हणले मी चले म्हणले कामाला 7 वाजता, तेव्हा तुम्ही 1 वाजता मला सुट्टी होती म्हणली। सुट्टी झाल्याच्या नंतर तुम्ही चारा न्यायला या म्हणली। मग मी त्या धन्याला म्हणलं बा काम चलत नाही म्हणलं, तुम्ही ट्रॅक्टर पाठवू नका, तुम्ही काय पाठवू नका म्हणलं, आज कोणत्या बाया येणार नाहीत काय नाहीत कामाला, तुम्ही नेऊ नका म्हणलं आणा। त्यांना बोललो, सगळं झालं। आम्हाला फक्त मी चहा पित होतो की चहा फेकून देऊन पळत गेलो आणि जाऊन बघितलं तेव्हा आमच्या मोठ्या वहिनीला आम्ही बाहेर काढलं, आमच्या मोठ्या भाऊजाईला बाहेर काढत त्यांना टाके बसलेत, कमरेला मार लागलाय। अजून त्यांना सांगितलं सुद्धा नाही की माझी पत्नी वारली म्हणून, अजून सांगितलं नाही त्यांना। अजून ते दवाखान्यात फोन लावल्या परत विचारायलेत की मै जाऊ कशी आहे। आम्ही तिला सांगितलं सुद्धा नाही की वारली म्हणली, तिला धक्का बसेल म्हणून आमच्या भाऊजाईला। आता ते ॲडमिट आहे, तिला पैसे लावायला सुद्धा आमच्याकडे पैसे नाहीच बघा। ही आमची परिस्थिती अशी आहे, आम्ही घरदार आहे, आम्ही रोज मंजुरी करणारे काम करणारे माणसं आहेत। आम्ही जेव्हा काम करील तेव्हा आमचं पोट भरते। आम्ही उसाच्या कामावरून आलो, आता हे गट आहेत म्हणून आम्ही इकडे तिकडे कामाला जावं लागलो। मी रात्री कुकरवर गेलतो, सकाळी 7ला आलो मी आणि ही घटना घडली। खरं तर हे ऊसतोड कामगार असल्याचं यांनी सांगितलं आहे। ऊसतोडी करून जे आहेत ते हे आता गावी परतले होते आणि त्यानंतर आपली मोलमजुरी करून पोटाची खळगी भरत होते। मात्र त्यांच्यावरती जे आहे ते काळाने घाला घातलेला आहे। काकू काय सांगाल, तुमच्या 2 सुना या ठिकाणी होत्या, खरं तर माझा हृदय भरून आलं, काय घटना होती? घटना होती सर, ट्रॅक्टरमध्ये गेल्याच्या नंतर यायची हे झालं। कामाला गेलो सर, पोट भरतो आम्ही, पोट भरून आम्ही खातो सर। आम्हाला कुठलं काही येणार नाही, शेती नाही, शिवार नाही, काय नाही। चिलेपिले घेऊन पोटचे आपलं संध्याकाळी करायचं, इरबळ करायचं, संध्याकाळी आणून खायचं सर। आपल्याजवळ दुसरं काही नाही। आपली काय या लेकरा बाळाची परिस्थिती बघा, सून ॲडमिट आहे एक दवाखान्यामध्ये। मी आता काय करू काय नाही, मी कुठून पैसा लावू, काय करू सर? मी गरीब बाई हो, माझी परिस्थिती बेकार आहे। तर सगळी ही या झोपडपट्टीमधली भयान शांतता आहे। सगळे मजूर वर्ग आहेत आणि आपण जर बघितलं तर ही झोपडपट्टी आहे, राहायला घरसुद्धा यांचं म्हणजे 12 तास काम करून संध्याकाळी राहायला घरसुद्धा या मजुरांना नाही। ही परिस्थिती जी आहे ते आपण जिकडे नजर जाईल तिकडं या ठिकाणी या गुंजच्या झोपडपट्टीमध्ये आपल्याला ही परिस्थिती दिसत आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।